हॅलो 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 प्रसाद सर. हॅलो. हॅलो सई मॅडम. तर मी प्रशांत केणी. काय नवं आहे पण छावा आहे. म्हणजे ॲक्च्युली काय माहिती आहे का सई मॅडम, एखाद्या सुंदर मुलीने खरंच ज्याला चार्मन म्हणा तशी माझी पर्सनॅलिटी आहे. पण काय आपल्याकडे जे अवेलेबल असतं त्याच्यातच आपण शोधतो ना. You're my charmer. You're my platonic. आहे ना. नाही ते होतं तसं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आता तुमच्याकडे चांगला ऑप्शन आहे तर ते तुम्ही चेंज करू शकता. हां. तर मूळ मुद्दा काय प्रसाद सर, गेले कित्येक दिवस ना मी कॉलेजमध्ये येतोय. एक मुलगी मला आवडते, एकदम साधी. म्हणजे आपण असं विचार करतो ना की आपल्या स्वप्नातली एक सुंदरी परी एक्झॅक्टली तशीच. मी आज ठरवलंय, आज काहीही झालं ना तर या मुलीशी जाऊन बोलायचंच. हॅलो. तुम्हीच मॅडम. नमस्कार. अच्छा नमस्कार. मी प्रशांत, आपल्याच कॉलेजमध्ये. तुम्ही तर पाहिलं असेल, मी तुमच्या क्लासरूममध्ये पाहिलं असेल ना. नाही हो. अहो मी प्रशांत. प्रशांत. हां छान आहे नाव, छान आहे. हां प्रशांत. प्रशांत. नावातच शांत. छान आहे. हां ना. मी प्रियदर्शिनी. छान आहे नाव, किती छान आहे. मी बसू? नाही म्हणजे त्रास होणार नसेल तर. नाही, माझ्या त्रासाची काळजी करू नका, बसा. माझ्या परवानगीशिवाय मला कोणीच दुखवू शकत नाही. वा वा वा, काय कमाल थॉट आहे हो. बापूंचा थॉट आहे. वा वा, बाबा कमाल विचार करतात तुमचे, त्यांना सांगा. बापूजी म्हणजे गांधीजींचा थॉट आहे तो. गांधीजींची विचारसरणी आहे. आपले बापूजी. आय एम सो सॉरी, मला वाटलं बाबा. It's okay. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली म्हणजे बरेच दिवस झाले असं मी विचार करत होतो की आज विचारेन उद्या विचारेन, पण म्हटलं आज विचारूयास ना. काय? नाही काय नाही, तुमची आवड निवड काय वगैरे ते सगळं विचारून घेऊया. आवड, मला गांधीजी खूप आवडतात. परत म्हणजे गांधीजी एकदम मस्तच आहेत. म्हणजे माझे तर एकदम फेवरेट आहेत हो, लहानपणापासून. खरंच. हां म्हणजे ते आपले नोटेवरचे नाही का, काय कमाल. आणि 2000च्या नोटेवरचे तर काय फोटो आलाय बापू. वा वा वा, क्या बात आहे, कमाल. नाही, तुमचा गैरसमज होतोय. मी पैशांबद्दल नाही बोलत आहे. गांधींना मी खूप फॉलो करते. मी पण तुम्हाला इन्स्टावर खूप फॉलो करतो. तुम्हाला कळत नाही मी काय सांगतेय. गांधींची विचारसरणी मला खूप आवडते. गांधीवाद मला खूप आवडतो. मला पण आवडतो ना. मग तो गांधीवाद मला पण आवडतो. खरंच? हा, मी लहानपणापासून बापू वाचतोय ना. खरंच? मी खूप पुस्तकं वाचले त्यांची. काय सांगता? मग ते तर तुम्हाला सांगू, त्यांचं एक प्रकरण ते मिठाचा सत्याग्रह. नाही ते 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 मस्तच आहे. हा, ते एवढं भारी आहे ना की मस्त 2-3 वेळा वाचलेलं मी. हा गोंद्या आला रे असं बोलून नाही का बापू लपायचे पटकन. नाही भारी. एक मिनिट, एक क्षण. ते चाफेकर बंधू, गांधीजी नाही. अरे हा ते Confusion होतं. कन्फ्युजन. मी काय झालं, मी लहानपणापासून 4-5 पुस्तकं अशी एकत्र वाचतो ना. इथलं भान पटकन तिथे झालं असेल. अच्छा. आणि त्यात त्यांचं धोतर, त्याच्यात पण माझं कन्फ्युजन झालं जरा दोघांचं. तुम्हाला गांधीवाद खरंच माहितीये का हो? ऍक्च्युली काय झालं ना, म्हणजे ऐका काय झालं म्हणजे मला ना खूप दिवस बोलायचं होतं, काही विषय सापडत नव्हता. म्हटलं आता गांधीजी आवडतात तर त्यांच्यावरच काहीतरी बोलूया. आय एम सो सॉरी, मला काही नाही माहिती यातलं. हरकत नाही, पण गांधीवाद माहीत नसेल किंवा आवडत नसेल तर मी मैत्री नाही करू शकत त्या माणसाशी. नाही माहित नाही ते ठीक आहे, पण आवडत नाही असं नाही. तुम्ही मला शिकवा ना. मला माहीतच नाही तर आवडणार कसा. तुम्हाला आवडेल शिकायला? हा, मला आवडेल ना शिकायला. तुम्ही गांधीवादी बनाल? हा, बनणार ना, का नाही बनणार. पण खूप संयम लागतो. हा, माझ्याकडे खूप आहे. खूप निग्रह लागतो. हा, रोजचं आपलं. खूप कोणाला मारायचं नाही, काही माझ्या डोक्यानं नको फिरवतो. नाही काय नाही आपण लय टाकासाठी माझं डोकं अगदी शांत. हो दादा, एक मिनिट काय जरा हळू बोला. सांगतायत, मी लय कुत्र्यासारखा मारीन तिकडे. दादा इम्पॉर्टंट काम झालंय. हो हो दादा, मी काय सांगतो, हो दादा, लय मारीन कुत्र्यासारखा. हो दादा, आमची ते गपना बोलतोय ना, गपना. तू मला मारू प्रशांत? हा, माझ्यावर हात उचलला तो. प्रशांत.
प्रशांत काय करतोस? काय करतोय म्हणजे? अरे माझ्यावर हात उचलला त्याने. अरे पण तू कसं तू मारणार होतास त्याला खरंच? अरे हा मग काय? अरे आत्ताच ठरलं ना कोणावर हात नाही उचलायचा. अरे पण त्याने उचलला नाही यार पहिला. असं नाही, मग तू नाही मारायचं त्याला. अरे मग मी काय मार खाऊन घेऊ? हो, अरे यार या अहिंसावादाच्या पलीकडे पण मी एवढी वर्ष जगलोय यार. मी चांगला माणूस आहे. मला नकोय तशी चांगली माणसं. तू कर, हिंसा कर तू मला. नाही नाही नाही, ऐक 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 ऐक, कॅन्सल कॅन्सल, हिंसा कॅन्सल. तू सांग काय करायचं ते. हे बघ, गांधी काय म्हणतात? अहिंसा. हं. अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख हं. आणि तोच माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख. करेक्ट आहे ना? त्याने तुला एका गालावर मारलं ना, हा तू दुसरा गाल पुढे कर. वेडीएस. अरे एक मारली माझ्या डोळ्यासमोर ना अंधारी आली, दुसरी मारली ना माझी वाट लागेल. नको ना प्लीज, नको ना यार. तुला नाही जमणार, तुझ्यात नाहीये तो संयम. तू हिंसा कर. तू अरे नाही नाही हिंसा नाही कर. एकदम नको अशी. ठीक आहे ठीक आहे, करतो करतो. काय काय करायचंय काय सांग मला. तू पुन्हा त्याच्याकडे गेलास ना हं. की त्याला पश्चाताप होईल. हां त्याला वाईट वाटेल. हा, मग तू त्याला समजाव, मित्रा तुझी ना चूक झाली आहे मित्रा. हां हा, हां. तरी सुद्धा तुला वाटत असेल मला मारावंसं आणि त्यातनं आनंद मिळत असेल तर तू मला मार, बिनधास्त मार. हे सगळं हा जाडे ऐकेल? मी कन्फर्म जाऊ? हा जा. अरे अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याने ऐकलं. हा एक साधा सामान्य माणूस काय चीज आहे. हा हा ते पण आहे ना. हा ना. हां त्याला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न कर. हां प्रेमाने जिंकता येऊ शकतं. येतं ना. हां नक्की जिंकशील. येस जा येस. चल. जा. हां येतो. बाई ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना, मी सांगतो ऐक ना बाई, ऐक ना. मी काय बोलतो, काय आहे बघ, तुझी चूक झाली. हा एकदा पहिली तुझी चूक झाली, त्यात तू वरून मला मारलं. हा पण तुला जर काय आनंद होत असेल ना त्याच्यामध्ये, तर भाई तू मला मार. आधीच टाळका सटकलाय, तू अजून डोका नको फिरू. मी आधीच सांगतो तुला. भाई एक मिनिट. हा असं ते होणार. ब्रिटिश खूप सभ्य होते. हा एक नंबरचा असभ्य माणूस आहे. याला शांततेची भाषा नाही कळणार. नाही, नाही, नाही. याला मला फणकावू दे. असं नसतं प्रशांत तू ऐकून घे ना. हे बघ, आधी ना तो तुझ्याकडे दुर्लक्ष करेल, मग तो तुझ्यावर हसेल, मग तो तुझ्याशी भांडेल, पण मग तो तुला स्वीकारेल. हाच मार्ग आहे. अरे हो हाच मार्ग आहे, पण तो डायरेक्ट नो एंट्री मध्ये घुसला यार. अरे तो स्वतः भांडतो यार माझ्याशी. मी काय करू? मार खाऊन घेऊ काय नुसतं? नाही आपण काहीतरी युक्त्या लढवूयात. आपण गांधीजींनी जे काही केलं ना ते आपण ट्राय करूयात सगळं. हा. हे बघ गांधीजींनी काय केलं? काय केलं? गांधीजींनी चले जाव आंदोलन केलं. हा, म्हणजे गांधीजी इंग्रजांसमोर गेले हा. आणि त्यांना म्हणाले चले जाव. आणि इंग्रज गेले? इंग्रज गेले. काय बोलते? नुसतं चले जाऊ बोल गेले? हो, या झाड्याला मी बोललो चले जाऊ तर जाईल काय? जाईल ना. जाईल जाईल. जाईल. आता बघ, संयमाने, नम्रतेने. नम्रता, एकदम नम्रता. हा आता बघ. काय रे? काय नाही, आमचं दोघांचं चाललंय भाई. ये चले जाओ ना बाबा. अरे घाई नहीं है बाबा, खा पी के जाओ. ऐसा कुछ एकदम जल्दी में निकलेंगे ऐसा नहीं है. तुम खाओ ना, नाश्ता विस्ता करो ना भाई. ऐसा कैसा डायरेक्ट जाएगा? वा वा. ऐक ना. हा ना, हा नाही ऐकणार. नाही हा ऐकेल लय तो. डेंजर माणूस आहे. ऐकेल, मी ऐकेल. काय करतो, मी ना माझ्या मित्रांना बोलवतो. हे बघ, ते गांधीगिरी मला करायची आहे ना, मी करतो. माझ्या मित्रांना त्यातलं काय कळत नाही. आपण भाई मित्रांना बोलवतो, विषय संपून नाही टाकतो. नाही नको ना. आपण गांधीवादाने लढूयात ना. आपण हारू नको यात. हां प्लीज. हे बघ, मला माहिती आहे गांधीवाद खूप अवघड आहे आणि तो आचरणात आणणं तर त्याहून अवघड आहे. पण प्लीज, इथेच आपला कस लागणार आहे ना, इथेच. हे बघ, ते काय म्हणतात, हिंसेने मिळणारी गोष्ट ही तात्पुरती आहे. यश मिळेल पण तात्पुरतं. हिंसेने नुकसान जे होणार आहे ना ते दीर्घकालीन असेल. करेक्ट. आपण थोडा संयम ठेवूयात प्रशांत, थोडासा. हे बघ, तू जा परत. तू जा परत जा. अरे नको ना यार. हे बघ, जोपर्यंत त्याला पश्चाताप होत नाही ना, जोपर्यंत त्याला त्याची चूक कळत नाही ना, तू कानाखाली खा प्रशांत. बाय. बाय.
2 मिनिटं ऐकून घे. हे बघ, तुझी चूक झाली. तू मला मारलंस पण तुला त्यात आनंद मिळतोय. तू मला मार. बस. अरे मार ना. मार रे, मार ना रे. अरे एक मिनिट चष्मा पडला माझा. मारायचं भाई भाई नाही 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 नाही. फायदा लागायचा. शांत. ऐक ना, हे बघ आता मला ना व्यवस्थित संधी मिळाली. या जाड्याचा चष्मा पडलाय, याला काय दिसलं नाही. 2-3 चामटा होते. नाही 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 नाही. एक चमट नाही नाही नाही. ऐक, इथेच आपण जिंकू. तू ना त्याला त्याचा चष्मा उचलून दे. हा तू येडी झाले का यार? अरे यार, हे वर्क करेल मला माहितीये. अरे आपण आपल्या दुश्मनाची मदत करायची. अरे बापूंनी हेच सांगितलंय, दुश्मनांवर प्रेम करा. बापूंनी काय केलं? ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला त्यांचे जोडे शिवून दिले बापूंनी. दुश्मनांवर प्रेम करा हेच शिकवलंय. आणि बापू काय म्हणतात? विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. आपला विश्वास हे आपले विचार बनतात. आपला विचार हे आपले शब्द बनतात. आपले शब्द आपली कृती बनतात. आपल्या कृती आपल्या सवयी बनतात. वा 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 वा. आपल्या सवयी आपली मूल्य बनतात. आणि आपली मूल्य हेच आपलं ध्येय बनतं. प्लीज एकदा शेवटचं ट्राय करू आपण. तू हा चष्मा त्याला उचलून दे. करेक्ट आहे, पटलंय आपल्याला. चिटिंग आहे. दादा काय नाही, काय काय हा, करत चष्मा, नाही. एकदा हा, चष्मा हा, घेऊन हा, आपण- एक मिनिट ऐका आपण इथे बघा बंद इथे बघा करू. इथे बघा इथे बघा. हा इकडे बघा. हा ठीक आहे. तुम्हाला तुमचा चष्मा मिळाला. आता मी तुम्हाला व्यवस्थित दिसतोय. नाही, आता माझा गाल पण तुम्हाला व्यवस्थित दिसतोय. मारा आता. नाही म्हणजे तुम्हाला त्यात आनंद मिळतोय ना, तर तुम्ही मारा ना. तुमचा नुसता चष्मा पडला ना तरी मला त्याचा खूप त्रास झाला, पण तुम्हाला आनंद मारण्यात मिळतोय. मारा. भावा कोण आहेस तू? गांधीवाद. अहिंसावाद. अरे भावा. अरे शपथ. मी सांगत होते ना, मी सांगत होते, हिंसेत काहीच नाहीये. काहीच नाही होणार हिंसेने. हिंसा करणारे लोक ना खरं तर खूप घाबरट असतात. दादा, हा जो तुमचा चष्मा पडला ना, हा हिंसावादाचा चष्मा पडला. आहा. आणि याने जो चष्मा लावला ना, तो गांधीवादाचा चष्मा लावला. वा 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 वा. आता गांधींच्या नजरेतनं जग बघा. जग ना तुम्हाला खूप सुंदर दिसेल दादा. हे आपल्याला पण शिकव ना. कसला यार कंट्रोल आहे यार. आपल्याला पण शिकव ना. बसा, मी सांगते. बस ये ना यार, बस ये. माझ्या मागे म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.